पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वल्ली चल जेवून घे। असं काय करतेस वल्ली? खाऊन घे ना थोडंसं, बघ सगळं तुझ्या आवडीचं। मला नकोय जेवायला, नकोय। माई मावशी, मावशी काय ग? या बघू इकडे। काय ग? कशाला आतमध्ये बाळा? चला पटापट तयारीला लागा। आता कसली तयारी? अहो असं काय करता, नवीन सुनबाई येणार, मग कामं करायला नकोत का? मला आता कशाला नवीन सून? अहो मावशी, ही वल्ली आपली पाप्याचं पितर, त्यात तिची तब्येत ही अशी, त्यात पुन्हा ती आमरण उपोषणाला बसली, अशी उपाशी राहिली तर लगेच हिचं रॉकेट सुटणार आहे। आणि मग काय, तो सचिन येईल ना रियाला घेऊन नांदायला। काम करायला नकोत का तुम्हाला? हो नाही ते म्हटलं दागिने वगैरे करायला टाकायला नको सुनबाईसाठी? हो होणार जाऊबाई, हो काय बोलताय तुम्ही? मी असं होऊच देणार नाही। अगं पण तू नसशीलच तर कशी अडवशील त्यांना? द्या जेवण द्या, द्या। नाही नाही, मी वेळ जेवणार आहे रोज, स्वतःची काळजी घेणार आणि त्या महामळेला सचिनच्या जवळ पण जाऊ जेवणार। मी जेवणार आहे, वेळ जेवणार, काळजी घेणार स्वतःची। ती जवळ जवळ गेली ना तर तंगडात तोडेन तिच्या। बर जेव बघू। जेवते, पोटभर जेव, अगदी मनापासून जेव। सगळं तुझ्या आवडीचं केलंय वल्ली। तुम्ही सगळं केलंय सांगायची गरज नाही। या हे असं आहे, ही कधी सुधारायची नाही। आलेच, एक मिनिट। जेवा सावकाश। हॅलो, बोल पट्या, व्हॉट्सअप। अरे वा वा वा, मूड एकदम बरा दिसतोय वाड्यामधला। दिसतंय? तुला कसं रे दिसलं? कुठे आहेस तू? मी जळगावात। मग तुला कसं कळलं? अहो कळलं म्हणजे मला कळायला काय, मी तिथे असायची गरज नाही। तुमच्या हसण्यावरनं, बोलण्यावरनं, तुमच्या आवाजावरनं, तुमच्या काही न बोलण्यावरनं, सगळ्यावरनं मला कळतं की तुमच्या मनात काय चाललंय, तुम्ही कुठे आहात, काय करताय, कशा आहात। बघा आता हसलात, हळूहळू जमायला लागलाय मला ओळखा पाहूचा हा खेळ। पट्या, आता लाजलात? तू काही चालता फिरता सीसीटीव्ही आहेस का? नाही, मी दर्दी प्रियकर आहे, दर्दी प्रियकर। पट्या बस बस, हा आता पटापट सांग, जळगावात काय प्लॅन आहे तुझा? ओळखा भाऊ मी कुठे आहे? नाही नाही, तुम्हाला नाहीच जमणार। नाही नाही थांब ना, लेट मी गेस, तू नीलच्या घरी जाणार आहेस। अरे वा, जमतंय जमतंय। आणि तुझ्या हातात काहीतरी आहे। खरंच की, मिठाई आहे। तुम्हाला जमायचाच हा ओळखा पाहूचा खेळ, पण अव्वलात तुम्ही या खेळात। काही नाही जमत बिमत, काही नाही। राधाच्या सासरी तू रिकाम्या हाती जाणं काही शक्य नाही। बरं चल, मी ठेवते आता, करते नंतर। हा, काय होईल ते कळवतो। हा, होणारा सासूबाई, बाय। उत्तम झालाय चहा। आमच्या गैरा भारी चहा बनवता बरं। तुम्ही आता जेवण ना तर मग तुमच्या लक्षात येईल कधीच्या हाताला किती चव आहे म्हणून। मग अहो नाही नाही, जेवायचं खरंच नको, मी अहो कामासाठी आलोय, अगदी धावती फेरी आहे माझी। मी नीलला प्रॉमिस केलं होतं की 10 मिनिटं का होईना मी घरी जाऊन येईन, म्हणून हक्काने आलो। मी खरं तर निघतो आता। तुम्ही पुण्याला आहे म्हणून आम्हाला घोर नाहीये। कसं आहे, नील तिकडे एकटा असतो ना, मग हिला टेन्शन येतं, पण तिथं तुम्ही आहे, नीलच्या मॅडम आहे, तुमच्या मावशी आहे, त्याच्यामुळे आम्ही एकदम टेन्शन फ्री राहतो। हा हो की नाही? नाही खरंय, तुम्हाला सांगू का, नील आता आमच्यासाठी पण अगदी एकदम घरच्यासारखा झालाय। चला मी येऊ आता? हे बरं आहे का, एकीकडे म्हणायचं नील घरच्या सारखं आहे आणि दुसरीकडे म्हणायचं येऊ कमी। अहो आलेच आहेत, आता जेवण करून जा। हा, त्यांनी लय भारी बेत बनवलाय आज। आज समजा कसं
स्पेशल आहे एकदम. हा नाही मी थांबलो असतो, खरंच नको. आणि काही स्पेशल आहे म्हणताय तर म्हणजे मी खरंच निघतो. नीलचे होणाऱ्या सासूरवाडीची मंडळी येत आहेत. म्हणजे कसं आहे, आज त्याचा साखरपुडा ठरवायचा आहे आणि ज्या घरात लग्न ठरणार आहे त्या घरासाठी तो दिवस स्पेशलच असणार आहे की नाही, म्हणून आजचा दिवस स्पेशल आहे. हा तुम्ही दोघे पुण्यात राधाला भेटलात ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तसं त्यांनी तुम्हाला दोघांनी सांगितलंय नाही का? वाटायचं काय हो, ते पडतात एकमेकाच्या प्रेमात, पण आपल्या सारख्यानं त्यांना योग्य दिशा दाखवायला नको का? मग नाही तुम्ही म्हणतात ते पाहिलं होतं आम्ही, पण कसं आहे आता त्याचं लग्न ठरवलं ना, आता हे फायनल झालंय बरं का. हा नाही नाही नाना ऐका ना, तुम्हाला वाटतंय तितकं साधं नाही आहे. म्हणजे मुलं एकमेकांबद्दल, एकमेकांच्या या नात्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करतात. मला माहिती ना, दोघांनाही पुढे जाऊन लग्न करायचं, दोघांच्याही मनात तसं आहे. त्यामुळे मुलं खूप सिरियस आहेत या रिलेशनशिप बद्दल. अहो आम्ही बी किती दिवसापासून नीलच्या लग्नाचे स्वप्न पाहून राहिलो आणि हर टाइम त्याच्यासोबत झगडा बी करतो, पण नीलचं काय, पुण्याला गेला आणि पुण्याचाच झाला. पण यापा आमचं तसं नाहीये ना. हा आम्ही लोकांना काय तोंड दाखवणार आहे? पोरगा बिन लग्नाचा बसला ना घरात, तो लोक नावं ठेवतात. अहो अशा लय पोट्टे घरात बिगर लग्नाचे बसले पाहिलेत म्या, तेव्हापासून अशी मनामध्ये भीतीच वाटते. पा या पा पोरगी तयार आहे, पुरीच्या घरचे बी तयार आहे, आणि तुम्हाला खरं सांगाव का, आम्ही बी तयार आहे. मग टाकूच ना उरकून. आणि नीलचं आहे ना, तो त्याच्या आईच्या शब्दाच्या बाहेरच नाहीये. हा नाही नाना, पण नील तयार आहे राधाशी लग्न करायला, म्हणजे त्याची मानसिक तयारी तशी आहे. आपल्याला त्याच्या मनाचा, राधाच्या मनाचा, त्या दोघांच्याही मनाचा विचार करावा लागेल ना. म्हणजे जसं तुम्हाला वाटतंय की त्यांनी तुमचा विचार करावा, तसं त्यालाही वाटत असेलच ना की तुम्ही दोघांनी त्याचा विचार करावा. अहो आता 50शी उलटली की हो सर आमची. अहो तेच म्हणतो मी, दमे तवार करायचं सगळं, नंतर काय पोरं जे म्हणतील तेच करावं लागत मग. हा नाही पण कसं आहे, म्हणजे मुलांना. जळगावकर साहेब येऊ का? या 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 या, तुमचीच वाट पाहत होतो ना. या हा ये गौरी बेटा, बर्गर सापडलं ना? हा बसा बसा ना तुम्ही, बसा ताई, बसा 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 बसा. असू दे बेटा, बैस ना गौरी बेटा, बैस. मी आलो. हा 2 मिनिटं. हा हा नमस्कार. पोळी हवी आहे वल्ली? मग भात देऊ का थोडासा? मला काहीच नकोय, खूप पोट भरलं. बापरे, खरं तर मला खायचं नव्हतं, खाल्लं पण मी. भावनेच्या भरात जरा जास्तच खाल्लं. तुम्ही भीती घातलीत मला. मला भीती वाटते, समजा मी गचकले आणि ती माया सचिनच्या आयुष्यात आली तर. हो ना. नाही 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 नाही, मी तसं होऊच देणार नाही. तुम्ही घाबरवलत ना म्हणून जेवले मी, नाही तर मी खाल्लं नसता. बरं, आता हात धुवून घेणारस का? खाल्लं. राधा, राधा ऐक ना. काय झालंय, का चिडचिड करतेस? बोल ना माझ्याशी. का रे? म्हणजे तू माझे फोन उचलणार नाहीस, कॉल बॅक करणार नाहीस, तरी सुद्धा मी तुझं ऐकून घ्यायचं. आधी एका रिंगवरती फोन उचलायचास मला, 10 वेळा मेसेज करायचास त्यानंतर. पण आता काय संपलंय सगळं. नाही, एक काम कर नील, मला ऑनेस्टली सांग, माझ्यातला इंटरेस्ट गेलाय का तुझा? सांग मला तोंडावर की राधा, मला तू आता आवडत नाही. काय बोलतेस तू?
उगाच का गैरसमज करून घेतेस? उगाच त्यापेक्षा तू नीट वाग ना माझ्याशी, म्हणजे सो कॉल्ड गैरसमज होणार नाहीत माझे. बरं चल, नीट वागतो. तू सांग काय करू? हेही मीच सांगायचं म्हणजे. तू सांग मला, चल कसा वागशील तू जेणेकरून माझे गैरसमज दूर होतील? बोल, ऐकते मी. बघा, मी सांगितलं तर करावं लागेल मग ते. हो करीन ना, पण तू अशा हवेत बाता मारणं बंद कर आणि काय ऐकायचं मी हे बोल. चल चल लग्न करूया. काय लग्न करूया. तुझं काय डोकं वगैरे फिरलंय का? लग्न म्हणजे काय कोपऱ्यावर गेलो वडापाव खाऊन आलो इतकं इझी वाटतं का तुला? काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं आपलं. हे मी बोलत नाहीये, माझे नाना म्हणतायत रोज सकाळी. लग्न कधी करणार? नील लग्न कधी करतो? मला नाही पटत आहे. उगीच टॉपिक चेंज करायच्या हेतूने तू काहीतरी बोलतोयस मूर्खासारखं. असं नाहीये, मी खरंच विचारतो. आधी ना नील माझ्याशी नीट वाग आणि मग लग्नाच्या बाता कर, कळलं? काही वाईट नाही वागत ग मी तुझ्याशी. का मला गिल्ट देतेस? अच्छा मी तुला पट्या माझ्याशी आत्ता बोलू नकोस, माझं खूप डोकं फिरलंय. मी नंतर फोन करते. बाय. ऐक ना, मी खरंच विचारतोय. तू तुझं काम कर, मी येते. अरे हे मात्र एकदम भारी झालं बरं का. साखरपुडा पुण्यात आणि तो 4 दिवसात. तुम्ही तिकडची समधी तयारी करा, आम्ही इकडची करतो. धनक्यात उडून टाकू मग. हो चला येतो मी. अरे या 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 या, तुम्ही असे कुठं मध्येच गायब झाले होते? हा बरं असू द्या, तुमची ओळख करून देतो. हे गौरीचे मम्मी पप्पा. नमस्कार. आपल्या अमळनेरचेच ते, पण त्यांचे समधे पाहुणे ना पुण्याला असतात. म्हणून आपण ते साखरपुड्याचा कार्यक्रम पुण्यालाच ठेवला ना. बर. गौरीच्या पप्पा हे आमचे नीलचे सर आहे बरं. हे पुण्यालाच असतात, म्हणून आमचे घरचे संबंध आहे बरं त्यांच्याशी. चला येतो मी. चला जाय. पुढच्या वेळेला पण जेवल्याशिवाय सोडणार नाही हा. अहो सोयरीक जोडायची तर आमच्यात पाणी पण पित नाहीत सासरच्यांकडचं. तेव्हा आता येतो मग. या या या. या सगळ्याला खूप घाई होती असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे एकदा राधाचा, एकदा नीलचा विचार करूया ना नाना. मी काय म्हणतो, एकदा जाऊन मुलांना भेटूया. आत्ता येतं का? आपण आत्ता लगेच जाऊया पुण्याला. आलो होतो की सर पुण्याला, पण पोरं लग्नाचं मनावरच घेत नाही. पुढंच ढकलतात लग्नाचं. मागच्या वेळेस पुण्याला आलो तेव्हा ती राधा काय म्हणाली होती, लग्नाचं तर अजिबात जमणार नाही म्हणे. हा पण गौरी तयार आहे बरं लग्नाला. नाही, राधा म्हणाली होती की लहान आहेत, मग कशाला घाई करायची, असा हेतू होता. इतके दोघं लहान कुठे आहे सर? आणि खरं सांगू का, आमच्या गुरुजीनं सांगितलं का येत्या 6 महिन्याच्या आत नीलचं लग्न झालं तर ठीक, नाही तर पुढील 8 वर्षे लग्नाचा योग नाही. आणि आम्हाला तेवढी वाट बघायची नाही. मी सांगितलं तुम्हाला का गावाकडे असं चालत नाही, आणि त्याच्यात तिची तब्येत नरम गरम राहते. हा त्याच्यामुळे आम्हाला लग्नाची घाई. नाना 6 महिने म्हणजे खूप लवकर होईल, खूप घाई होईल. म्हणजे नीलही तयार नाही होणार इतक्या लवकर लग्नाला. नाही, त्याला मी सांगतो ना, तुम्ही त्याचं माझ्यावर सोडा ना, मी करतो तयार त्याला. मग राधाचं माझ्यावर सोडा. अहो पण राधाची आई. नाही ताई, तुम्ही काळजी करू नका. मी राधाशी बोलतो, राधाच्या आईशी बोलतो, त्या दोघींना मी तयार करतो. आणि नीलच्या पसंतीची मुलगी जर लग्नासाठी तयार होत असेल तर मग वेगळा विचार करायची काही गरजच नाही ना. माझ्यावर विश्वास ठेवा ना. म्हणजे तुमची हरकत नसेल तर राधा आणि आईला मी तयार करतो, आणि हे सगळं तुमच्या हिशोबाने करूया. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या तारखेला साखरपुडा करू, तुम्ही म्हणताय त्या शहरात करू, आमची सगळ्याला तयारी आहे. तुमचं जे काही आखलेलं आहे ते सगळं वेळापत्र पाळूया. मी शब्द देतो तुम्हाला.
सचिन थांब सचिन. तू इथे काय करतोस? या खोलीत वल्ली झोपली आहे ना? ऍक्च्युली तो फोनचा चार्जर घ्यायला गेला होता. काही झालंय का? सचिन आय एम सॉरी. तू चार्जर शोधतानाच मी झोपली रे. आणि जेव्हा मी उठली तू माझ्या बाजूला नव्हता. चार्जर शोधायलाच गेला होता ना तू? हो. मग मिळालं का? अय्यो हरकत नाही. मग आपण उद्या नवीन घेऊया. ठीक आहे चल आता झोपायला. गुड नाईट. ये. इथे काय करायला गेला होता तू? काय काय नाही. उगाच गेला तिच्या रूम मध्ये. काय विचारते ना मी. हे बघ सचिन जास्त ओव्हरस्मार्ट बनू नकोस हा. तू मला अजिबात चीट नाही करू शकत. इथे तू माझं सगळं ऐकतो असं दाखवतो आणि तिला भेटायला जातो तिकडे. मी फक्त बघायला गेलो होतो की वल्ली. काय वल्लीला? बोल ना काय? वल्ली जेवली नाहीये कधीची. मी चिडलो असतो ना तिच्यावर तरी तिची काळजी वाटते मला म्हणून. कशाला काळजी? काय गरज नाहीये सचिन. तिला तू नकोय आणि तिने मला तुला देऊन टाकलंय. आता तू माझा आहे सचिन. तिचा चौकशी करायची काही गरज नाही. समजलं? असं कसं? हे नाही जमणार मला. बाकी सगळं ऐकतो ना मॅम मी तुमचं. अच्छा मग रिया म्हणायचं. सगळं ऐकतो ना तू माझा. रिया म्हणायचं. मॅम नाही बोलायचं. पटकन बोल. जे काय बोलायचं रिया म्हणून बोल. रिया हा मला वल्लीची काळजी वाटते आणि मी तिच्याशी बोलणार. मस्त. आता जे काय काळजी वाटते ना ते सकाळची करायची. हा असं रात्री अंधारात जाऊन चौकशी करायची नाही. का? मला वाटतं तेव्हा चौकशी करीन मी. साधी माणुसकी ही. ए देवा तुझी माणुसकी तू घराबाहेर ठेवायचा सचिन. मी जेवढा सांगते तेवढाच करायचं. असं तर तुम्ही काही सांगाल मग? हो मी सांगणार आहे आणि तुला ते करावं पण लागणार आहे. तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. या घरात ऑफिस मध्ये सगळ्यांना वाटलं पाहिजे की आपल्यामध्ये खूप प्रेम आहे आणि वल्लीसाठी तुला काहीही फिलिंग्स नाहीये. तेव्हा जाऊन तुझ्या घरचे आपलं लग्न लावून देतील. असं कधीच होणार नाहीये मॅडम. होणार आहे सचिन. त्यांना मी तसं करायला लावणार आहे. तुला माहिती नाही ही रिया काय चीज आहे. तू असं वागशील असं तुझ्या घरच्यांना वाटलं होतं का? त्यांना विश्वास बसला होता का? नाही. पण आता विश्वास बसतोय ना. हळूहळू सगळं बदलणार आहे. तेव्हापर्यंत मी जसं सांगते ना तुला तसं करावं लागणार आहे. समजलं? समजलं का? आणि हे जे काय शाणपणा केलंय ना यापुढे नाही करायचं. कळालं? सचिनच्या हातात काहीही नव्हतं म्हणजे नक्कीच तो काहीही घ्यायला त्या खोलीत गेला नव्हता. चार्जर वगैरे सगळ्या थापा आहेत. पण मग का गेला असेल तो? वल्लीसाठी? पट्या तू इथे असतास तर किती सोपं झालं असतं सगळं. तुझ्या नुसत्या हसण्यानं प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. कुठे आहेस तू? आणि काय करत असशील आता? हे काय? मी इथेच आहे तुझ्या समोर बसलोय. आजच्या सगळ्या गोंधळात त्याचा फोनही नाही उचलला मी. नंतर केला तो त्याने नाही उचलला. बिझी होते म्हणून रागावला असेल का? अगं त्यात काय रागवायचं? मी पण बिझी असतोच. पट्या आता बास झाला. टू मच झालं आहे. सारखं सारखं जिथे तिथे दिसणं बंद कर प्लीज. अरे बापरे इतका वाईट दिसतो का मी?
तुला माझ्या दिसण्याचा इतका त्रास होत असेल तर मग जातो मी. नाही नाही नाही, जाऊ नकोस, उलट इथंच ये तू. आता आलोय तर म्हणतेस दिसणं बंद कर आणि जातोय तर म्हणतेस जाऊ नकोस. दोन्ही कसं जमणार सांग मला. सारखे भास होतात का मला? काय चाललंय? त्याचं कारण काय माहितीये का? तू प्रेमात आहेस. खरा तरी आहेस का तू? अगं मी खराच आलोय. तुलाच खात्री पटत नाहीये. तू एक काम कर, तू मला हात लावून बघ. ऐकू, अगं मी खात्री कर म्हटलं, तू चिमटा काढतेस. पाट्या, तू करत इतका आनंद, बापरे, इतका आनंद, इतका आनंद. खूप बोलायचं तुझ्याशी. बोलूया बोलूया, पण आधी अप्पांना भेटूया. सगळं होऊन गेलं आणि मी सतत त्यांना फोनही करू शकलो नाही. चल पहिले त्यांना भेटूया. चल. अप्पा तुझ्या खोलीत आहेत. अगं काय करताय तुम्ही? त्यांना एवढा हार्ट अटॅक आला आणि त्यांना पायऱ्या चढायला लावल्यात तुम्ही. काय काय आहे त्यांना, म्हणजे वर शांतता मिळेल ना. खाली किती गडबड असते. अरे वर शांत असतं जरा.